सोना हे सदा केली. अलीकडच्याच काळात सोन्याचे ज्या पद्धतीने भाव वाढलेत, प्रत्येकालाच असं वाटतंय की इक्विटीपेक्षा सोन्यातली इन्व्हेस्टमेंट केव्हाही चांगली. तुम्हालाही असंच वाटतंय ना? मग आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आज मी तुमच्याबरोबर अतिशय महत्त्वाचे डेटा पॉइंट्स डिस्कस करणार आहे, ज्यातून तुमचं तुम्हालाच ठरवता येईल गोल्ड की इक्विटी. चला तर मग बघूया. सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा असा आहे की सोन्याचा लॉंग टर्म मध्ये कमी रिटर्न्स देण्याचा इतिहास आहे. म्हणजे आता हे डेटा पॉइंट्स पहा. 1980 ते 1989 या काळात म्हणजे 9 वर्ष सोन्याने 0% रिटर्न्स. 1996 ते 2002 या दरम्यान म्हणजे 6 वर्षात गोल्डच्या रिटर्न्स मध्ये काहीही वाढ झाली आणि 2012 ते 2019 या 7 वर्षांमध्ये पुन्हा एकदा गोल्डने 0 रिटर्न्स दिले. दुसरा मुद्दा पाहिला तर आपत्कालीन इन्व्हेस्टमेंटसाठी इक्विटी इन्व्हेस्टमेंट ही गोल्डपेक्षा केव्हाही चांगली ठरली. कशी? तर आपण 1980 पासूनचा संपूर्ण ट्रॅक रेकॉर्ड जर पाहिला तर 3 वर्षाच्या गुंतवणुकीसाठी गोल्डची निगेटिव्ह रिटर्न्स देण्याची जी शक्यता आहे ती किती आहे माहितीये? 14% आणि इक्विटीची आहे 6%. 5 वर्षाच्या कालावधीसाठी जर सोन्याची नुकसान देण्याची शक्यता पाहिली तर ती आहे 11%, तर इक्विटीमध्ये ती शक्यता आहे 0.1%. तिसरा आणि अत्यंत महत्वाचा म्हणजे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोन्याचा परफॉर्मन्स सामान्यतः इक्विटीपेक्षा कमीच राहिलाय. खोटं वाटतंय? हाही डेटा पहा. 15 ते 20 वर्षाच्या कालावधीमध्ये सोन्याचे रिटर्न्स इक्विटीतून मिळणाऱ्या रिटर्न पेक्षा 2 to 4% ने कमीच राहिले. आता हे सगळं ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा माझ्या मताशी सहमत व्हाल की इक्विटी इज बेटर दॅन गोल्ड. गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट ही खूप सेंटिमेंटल इन्व्हेस्टमेंट असते, कारण बायकांचा सोनं हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो, म्हणून आम्ही त्याला लाईफस्टाईल इन्व्हेस्टमेंट सुद्धा म्हणतो. त्याचमुळे कुठल्या इमर्जन्सीमध्ये गोल्ड विकताना सर्वसाधारणपणे ऐकायला मिळत नाही, किंवा जेव्हा आता चांगले भाव वाढले तेव्हा गोल्ड विकताना सुद्धा आपण फारसं ऐकलेलं, गोल्डवरचा प्रॉफिट बुक करताना सुद्धा आपण ऐकलेलं नाहीये. इक्विटी मधली इन्व्हेस्टमेंट तुमचे पैसे अनलॉक ठेवते, तुम्हाला पाहिजे तेव्हा प्रॉफिट बुक करता येतं, त्याचमुळे मला ती जास्त सोयीची वाटते. तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्स वापरा आणि तुमचं मत आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.